हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत, हीच भगवंताचरणी प्रार्थना. तर चला, सकाळ माझी अशी छान अशी नैसर्गिक म्हटलं तरी हरकत नाही, नैसर्गिक अशी सकाळ सुरू झालेली आहे. उठल्या उठल्या म्हटलं चला आधी आपण झाडांचंच केअर करून घेऊया, कारण एकदा झाडांचं हे केलं ना की मग ते त्यांना एक 3-4 दिवस तरी काय बघायला लागत नाही. म्हणून मग आधी आज सुरुवातीलाच झाडांचं करून घेत आहे आणि त्यानंतर मग जिथे जिथे मला झाडं ठेवायचे आहे तिथल्या जागासुद्धा साफसूफ करून घेतलेल्या आहेत. आणि नंतर मात्र हो, आणि सकाळी सकाळी झाडांची केअर घेतली की असं वाटतं ना की काहीतरी जगातलं वेगळं सुख भेटलेलं आहे. तर माझं तर म्हणणं असं आहे की आपण जर का निसर्गाला सुखी ठेवू तर निसर्ग आपल्याला सुखी ठेवेल. त्यामुळे झाडांवरती प्रेम करायला शिका आणि निसर्गावरती प्रेम करायला शिका. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण नकळतपणे करून जातो, पण कधी-कधी असं होतं ना, की ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि आपण त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं असतं, पण ते काय आपण करत नाही. तर जाणून-बुजून तर प्रत्येकाने झाडं वगैरे लावा. ह्या 2026मध्ये हा असा निर्णय घ्या, की झाडं वगैरे लावूया. मलासुद्धा ह्याच्या आधी असंच होत होतं, पण मला जेव्हापासून कळायला लागलं, की आपण निसर्गावर प्रेम केलं तर निसर्ग आपल्यावर प्रेम करेल. ही भावना ठेवा सर्वात आधी तर मनामध्ये. कारण हो, आणि मला तर आजकाल काय झालं आहे ना, की किती जरी टेन्शन आलं, किती जरी काय झालं म्हणजे स्ट्रेस आला, तरी आपलं नाही का झाडांना वगैरे बघितलं किंवा त्यांच्यासोबत म्हणजे थोडंसं नाही का विरंगुळा आपलाही होतो आणि म्हणजे एक टेन्शनही दूर होतं आपलं, म्हणजे त्यांची केअर करण्याच्या नादामध्ये वगैरे. तर फ्रेंड, आजचा दिवस असा माझा झाडांसोबत घालवलेला आहे आणि मी असं म्हणेन की आजचा माझा दिवस खरंच नैसर्गिक होता का? कारण मी ते झाडांची केअर वगैरे घेतलेली आहे. तर तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की मी आजच्या दिवसामध्ये हे जे काय केलं ते ठीक आहे ना? ओके आहे. तर चला, आता इथे माझं तुम्हाला बोलता बोलता सगळं काय पुसून वगैरे झालेलं आहे. जे काय मी भरण्या वगैरे किंवा जे काय प्लांट वगैरे ठेवत असते ते सुद्धा मी पुसून घेतलेले आहेत. फळ्या वगैरे तर आता म्हटलं थोडेसे झाडांचे पानं वगैरे जे आहेत ना, तर त्याला जरा ह्या सॉफ्ट कपड्याने असे पुसून घेते, जेणेकरून की म्हणजे झाडाच्या पानावरती जी काय धूळ बसते ना, तर ती धूळसुद्धा म्हणजे निघून जाईल आणि म्हणजे झाडांची पानंसुद्धा दिसायला सुंदर दिसतील आणि ते बघितल्या बघितल्या आपल्यालाही प्रसन्न वाटेल. तर हे पीस लिली आहे ना, ते मला खूपच दिवसापासून घ्यायचं होतं. मनात इच्छा तर खूप होती, पण ते झाडं खूप महाग भेटतात आणि मी असं केलं की ठरवलं की नाही आता इयर एंडमध्ये काही जरी झालं तरी घ्यायचंच. मग मी हे 2 झाडं घेऊन आली होती. तर मंडळी, तुमचे ह्या नवीन वर्षामध्ये काय काय प्लॅन आहेत किंवा तुम्ही कसे कसे त्यावर वर्क करणार आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सुचवा. हो, आणि माझेसुद्धा काही प्लॅन्स आहेत, काहीतरी माझे. तर ना फ्रेंड, आताच माझे सगळे काय कामं वगैरे उरकलेले आहेत आणि आता मला जेवण बनवायचं आहे. तर जेवण बनवायचं आहे. तर तुम्हा सर्वांचं ह्या नवीन वर्षामध्ये खूप सारं स्वागत. आणि मी खूप साऱ्या काही काही गोष्टी केलेल्या आहेत ह्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही ते बघा आणि मला नक्कीच सांगा की हा खरोखरच नैसर्गिक आहे का मी काहीतरी अशीच बोलतीये. तर जर का माझं काय चुकत असेल तर ते तुम्हीसुद्धा मला सजेस्ट करा की हो अगं, तुझं हे चुकते. तर मग मी सुद्धा त्यामध्ये काहीतरी सुधारणा करेल. तर चला आता मी जे काय झाडांना पाणी वगैरे घातलेलं आहे ते व्यवस्थित ज्याच्या त्याच्या जागी ठेवून देते आणि बाकी मग जो काही किचनवर आहे पसारा तर तो थोडासा क्लीन करते, म्हणजे ते एकदम असं मेसी मेसी वाटणार नाही म्हणून. मग तर चला आपण क्लीन करायला सुरुवात करूया. तर ह्या 2026मध्ये माझे खूप काही स्वप्न आहेत पण अपेक्षा नाही आहेत, हे मी मात्र आधीच क्लिअर करते. कारण अपेक्षा ठेवून कुठलीही गोष्ट केली ना की ती गोष्ट म्हणजे त्या गोष्टीवर म्हणजे काम करायला आणि त्या गोष्टीमधून नाही का आपण अपेक्षा करतो, तर अपेक्षा करून जे काय करतो ते आपण केलेलं कामसुद्धा सक्सेस होत नाही आणि त्यामध्ये काही आपण नाही का अपेक्षा ठेवतो त्यामुळे सक्सेस तर बिलकुलच नसतं त्यामध्ये. तर चला आता मी झाडं लावून घेते जिथल्या तिथे. तर बघा तुम्ही.
तर ना हे जे प्लांट आहे तर हे मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती आणि मी फायनली ते घेतलेलं आहे. म्हणजे इयर एंडला घेतलं असं म्हणू शकता तुम्ही, कारण ना मला हे घ्यायचंच होतं. तर म्हटलं मग का ना आपण इयर एंडमध्ये घेऊया. तर खूप साऱ्या गोष्टी मी इयर एंडमध्ये केलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासोबत मी शेअर नाही केलेल्या आहेत. पण जर का तुम्हाला माझं म्हणजे बघायचं असेल मी इयर एंडमध्ये काय काय केलं आहे, कसं कसं केलं आहे, तर तुम्ही मला नक्कीच ते कमेंटमध्ये सांगा. मी ते तुम्हाला नक्कीच आपण शेअर करेल मी तुमच्याशी. तर चला आता हे ठेवते मी. आणि मी हे ह्याच्यासाठीच घेतलं होतं की मला हे इथेच ठेवायचं होतं. कारण की हा टीव्हीचा युनिट जो आहे ना, तर तो एकदम असा म्हणजे काय रिकामा रिकामा वाटत होता. तर दुसरी पण एक छान अशी मूर्ती आहे, तर ती सुद्धा तुमच्यासोबत. आणि ही एक आहे बुद्धा मूर्ती. बुद्धा मूर्ती आपण पॉट म्हणू शकतो. तर मला हा खूप दिवसापासून घ्यायचा होता. खूप दिवसापासून घ्यायचा होता हा मला. पण मी ऑनलाईन वगैरे सर्च केला. पण एक कुठेतरी मनाला भीती असते ना, की नाही आपण एवढे पैसे द्यायचे आणि येताना ती वस्तू व्यवस्थित येईल आणि कशी येईल आपल्याला त्याचा काय भरोसा नसतो. हां, वस्तू चांगली असते कारण मी बऱ्याच काही वस्तू मागवलेल्या आहेत. कारण हे आहे सिरॅमिकचंच आहे हे. तर हे हे पण मला घ्यायची इच्छा होती. सो मी हे सुद्धा घेऊन टाकलेलं आहे इयर एंडमध्ये. आणि मी हे न्यू इयरमध्ये तुमच्याशी शेअर करते 2026मध्ये मी तुमच्याशी हे शेअर करते. तर चला ठेवते हे सुद्धा. तर मी हे असं इथे ठेवण्यासाठीच घेतलेले आहेत काय काय वस्तू. आणि हो, माझे ते छोटे छोटे एलिफंट्स आहेत ना, जे की मी ह्या डेकोरेशनवरती ठेवलेले आहेत. तर ते सुद्धा मी ऑफलाईनच घेतलेले आहेत. हे जे काय कुंड्या वगैरे आहेत ना, तर त्या सगळ्या मी ऑफलाईन घेतलेल्या आहेत. कारण आपण ऑनलाईन मागवलं तर ते फुटण्या तुटण्याची खूप सारी भीती असते, बिकॉज सिरेमिकच्या असतात त्या. हो, आणि हे सुद्धा माझं खूप सारं फेवरेट आहे आणि मला हे खूप दिवसापासून घ्यायचं होतं. तर फायनली हे सुद्धा मी इयर एंड. तर फायनली माझं झालेलं आहे सगळं. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हो, आणि ना मी चॅनलचं नाव सुद्धा चेंज केलेलं आहे. तर ते सजेशनमध्ये सांगा किंवा कमेंटमध्ये सांगा की मी नाव छान ठेवले का नाही ते. तर चला आता ह्या नोटवरती आपण व्हिडिओचा एंड करूयात. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मी चॅनलचं नाव छान ठेवलंय की अजून काही चेंज करायला पाहिजे. तर चला, बाय बाय, स्टे ट्यून.